ची बेधुंदी दोन कुटुंबांसाठी काळ ठरली। घरादारापासून लांब राहून कुटुंबासाठी झटणारे दोन जीव मद्यधुंद तरुणाच्या बेदरकारीमुळे दगावलेत। या अपघातानंतर अनिश आणि अश्विनीच्या कुटुंबियांची काय अवस्था झाली आहे पाहूया। धनदांडग्यांच्या अवलादींच्या वेगाचं वेड या दोन निष्पाप पोरांच्या जीवावर उठलं। पुण्यातल्या कल्याणी नगरच्या अपघातामध्ये दगावलेले हे दोघे आहेत अनिश अवलिया आणि अश्विनी कोसा। दोघेही मध्य प्रदेशच्या जबलपूरचे, दोघेही IT इंजिनियर आणि दोघेही पुण्यातल्या जॉन्सन कंट्रोल कंपनीमध्ये नोकरी करणारे। अनिश आणि अश्विनी हे दोघं घट्ट मित्र होते। अपघाताच्या रात्री ते आपल्या जवळच्या मित्रांकडे पार्टीसाठी निघाले होते। दुचाकीवरून जात असताना अगरवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने कार चालवत या दोघांना उडवलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही बातमी जशी जबलपूरला पोहोचली, अनिश आणि अश्विनीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। दोघांचेही कुटुंबीय जबलपूरहून नागपूर मार्गे पुण्यात आले आणि अश्विनीच्या आईने हंबरडाच फोडला। मेरे बेटू को क्या गलती थी उसकी जो उसने मेरे बेटे को मार दिया। अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशातल्या जबलपूरची। पुण्यातल्या वाडिया महाविद्यालयातून तिनं कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली होती। अनिशनं DY पाटील कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती। दोघेही जॉन्सन कंट्रोल या कंपनीत काम करत होते। अपघातानंतर दोघांना येरवड्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केलं। आपल्या भावाचा मृतदेह पाहून अनिश अवधियाचा चुलत भाऊ पारस सोनी म्हणाला, अनिशचे आई वडील वृद्ध आहेत, त्यांची काळजी घेणारं कुणीच नाहीये, त्यामुळे त्यांना या घटनेची माहिती दिली नव्हती। अनिशच्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे। आमच्या कुटुंबातील अनिश हा पहिला IT इंजिनियर होता। पोरांची दारूची नशा, वेगाची नशा आणि बापाचा बेदरकारपणा या सगळ्यामुळे दोन होतकरू जीव हकनाक बळी गेले, दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। दरम्यान पुण्यातल्या पोर्शे कार हिट प्रकरणात आता राजकीय वळणही आलंय। अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोपीला मदत केल्याचा आरोप केला जातोय। मारेकऱ्यांचे तारणहार कोण आहेत पाहूया या रिपोर्टमधून। बिल्डर बापाची पोरं दारू ढोसतात, बेदरकारपणे गाडी चालवतात आणि दोघांचा जीव घेऊन 15 तासात सुटतात। पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये झालेल्या या भीषण अपघातातले दोन अल्पवयीन आरोपी हे अवघ्या 15 तासामध्ये पोलिसांच्या तावडीतून सुटून आपल्या घरी आरामात पोहोचले। आणि त्यामागे घडलेल्या घटनाक्रमानं राजकारणालाही ऊत आला, कारण विशाल अग्रवाल नावाच्या बिल्डरच्या पोराला सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे मध्यरात्री थेट पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनीच या दोघांचा जामीन करून दिल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सुनील टिंगरे जे NCP MLA अजित फॅक्शनचे आहेत, त्यांनी अर्ध्या पाऊण तासात ॲक्सिडेंट झाल्यानंतर लगेच तिथं जाऊन त्या वेदांत अगरवाल जो 17 वर्षाचा मुलगा ज्यांनी 2 यंगस्टर्सना उडवलं आणि ब्रुटल डेथ झाली त्यांची, त्यांना VIP ट्रीटमेंट त्या मुलाला दिली गेली। त्या VIP ट्रीटमेंटमध्ये त्यांना बर्गर, पिझ्झा हे दिलं गेलं, जसं काही झालं नाही आणि कुणाला तरी जस्ट खर्चकलेलं आहे। आणि नॉट ओनली दॅट, ते FIR पूर्ण डायल्यूट केला गेला आहे। ज्या पद्धतीने त्यांचं अपघातामध्ये अमानुषपणे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं मरण पत्करावं लागलं, चिडून मरण पावलं, अशा लोकांच्या कुणीतरी बाजू घेतली पाहिजे आणि या भागातल्या ती प्रचंड मागणी की पब संस्कृती बंद केली पाहिजे। त्या भागातल्या नागरिकांनी आम्हाला बऱ्याच वेळा तक्रारी केल्यात, पण ह्या पोलीस स्टेशनमधनं कुठलंही उत्तर समाधानकारक आणि जनतेच्या हिताचं उत्तर मिळत नाही अशी त्यांची पूर्वीपासून मागणी होती। आणि काल ज्या पद्धतीनं
एका बिल्डरच्या मुलानं 2 मुलांना चिरडून हत्या केली त्यांची. खरं तर हा 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता, अशी आमची मागणी आहे. सुनील टिंगरे हे अजितदादा गटाचे आमदार आहेत. आम्ही या आरोपांबाबत टिंगरेंशी संपर्क साधला, पण त्यांनी फक्त आपलं म्हणणं लेखी दिलं. सुनील टिंगरे म्हणतात, या दुर्दैवी अपघाताशी माझा संबंध नसताना कालपासून सोशल मीडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करण्यात येत आहे. माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती 19 मेच्या पहाटे 3च्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करून दिली. तसंच माझे परिचित विशाल अग्रवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलो. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना दिल्या. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही, हे पोलीस अधिकारीही कबूल करतील यात शंका नाही. म्हणूनच काल सकाळी 6 वाजता या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली. की सुनील टिंगरे ते नाही तर ते वडगाव शहरीचे MLA आहेत, आणि जेव्हा नागरिक त्यांना रस्त्याच्या प्रकरणी, BRTच्या प्रकरणी किंवा मेट्रोच्या प्रकरणी बोलवतात, तेव्हा तर ते दाद पण देत नाहीत. आणि इथं तर अर्ध्या तासात गेले. त्यामुळे देर इज अ सम वेस्टेड इंटरेस्ट. कदाचित ते त्यांचे फ्रेंड आहेत म्हणून त्यांना वाचवायला जेव्हा 2 जीव असे तळमळत गेले, परंतु जो आरोपी आहे त्याला वाचवायला त्यांनी ते सगळं डायल्यूट केलंय. टिंगरे आणि त्यांचे मित्र विशाल अग्रवाल दोघं अडचणीतच आहेत. आणि इतकं सगळं असून जर टिंगरे म्हणतात हे सगळं पॉलिटिकल आहे, मग का त्यांनी हे ट्विट एक करून टाकलं आणि मग स्विच ऑफ केला फोन? त्यामुळे काहीतरी ते गिल्टी आहेत. टिंगरे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असली तरी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांच्या फैरी काही थांबत नाहीयेत. कारण अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींची सुटका 15 तासात तर झालीच, शिवाय पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्यांना 5 स्टार ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होतोय. विदाउट द पोलीस अथॉरिटीजनी CCTVचं फुटेज न घेता पबच्या त्यांनी ही ड्रंक अँड ड्रायव्हिंगचं सेक्शन लावलेलंच नाहीये. आणि तो आरामात घरी गेला. जेव्हा त्याचे 2 जे जीव गेले होते त्यांचे आई वडील तडफडत मध्य प्रदेशहून येत होते पुण्यासाठी ही बातमी ऐकल्यावर. प्रश्न असा आहे की आरोपी अल्पवयीन असले तरी 2 जणांचा बळी घेतलेल्यांना 15 तासात घरी सोडून कसं दिलं? आमदार सुनील टिंगरे यांनी अपघातात इतकी तत्परता का दाखवली? सुनील टिंगरे आणि बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यात हितसंबंध आहेत का? आरोपींची असलेल्या हितसंबंधांमुळेच त्यांची 15 तासात सुटका झाली का? आणि दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत तर त्यांना बालसुधारगृहात का पाठवलं नाही? या संपूर्ण घटनाक्रमातली आमदार सुनील टिंगरे यांची तत्परता आणि भूमिका दोन्ही संशयास्पद आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा असेल तर असे हस्तक्षेप खपवणं हा त्याहूनही मोठा गुन्हा ठरेल. प्रतीक्षा पारखीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, पुणे.